नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मातोश्री वृद्धाश्रम यांच्याकडून वृद्धाश्रमामध्ये भोजनदान करण्यात आलं व तसेच आमच्या राष्ट्रवादी भवन या निवडणुकीच्या हत्यामध्ये खरोखर मी हिंगोली सर्वांना विनंती आहे याच्यानंतर भोजन सगळे आशे कर माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्यारे यांचे स्वागत होते, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे। चालू प्रचार शूटिंग चालू आहे। माग कसं यायचं? चला चला माग माग चला ना। चला 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 शुभेच्छा देण्यात आले। काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने त्यांना? मी एकतर मॅरिटी समाजचे आहे, ते एसी समाजामधून, आणि ते चांगले कार्यकर्ता आहे, प्रवक्ता बी आहे। त्याकरिता मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो ना। कशाला की मी जे महापौर झालो होतो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटनामुळे महापौर झालो होतो, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। आणि 4 नंबर वार्डमधून मी उभं आहे ST प्रभाग, आणि 5 नंबरमध्ये माझा मुलगा तब्रेज खान उभा आहे। तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही आम्हाला शुभेच्छा देऊन आम्हाला मदत करा, दोघं गोष्ट चांगली राहणार। आणि मी बाबासाहेबाला मानलेला माणूस आहे म्हणून ते बी बाबासाहेबचे, मी बी बाबासाहेब, त्यासाठी अगोदर तर ते आहे की हे शहरामध्ये औरंगाबादमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आले, त्यांनी शिक्षणाचा सुरू केला, तर माझे वडील हे म्हणतात की ते अगोदर 20 वर्ष अगोदर आले असते तर मी तहसीलदार डिप्टी कलेक्टर झालो असतो। तर त्यासाठी त्यांचा बघून आणि जे साहेबांनी शिक्षणमध्ये जे केलेलं आहे बाबासाहेबाचं बघून, तर त्याच्यामध्ये फार मुले पुढे जात आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही अभिनंदन करतो की आमच्या शहरामध्ये त्यांच्या एज्युकेशनमध्ये फार काम आहे। सर, काय शुभेच्छा देणार सरांच्या? आमचे नेते माननीय भीमरावजी हत्यारे साहेब आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मातोश्री वृद्धाश्रम इथे 140 लोकांना अन्नदान केलं। जसं दादाच्या संदर्भात सांगायचं असं झालं की दादाचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व
महाराष्ट्रामध्ये दुबळ्यांचे कार्यकर्ते सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्य त्यांचं योगदान खूप मोठं आहे. तसं ते समाजभूषण नावानं पदवी त्यांना आहे. तर असे ते कार्य करत असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आज महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी जी नियुक्ती झालेली ती साहेबाच्या आशीर्वादामुळे झालेली आहे. तर मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगित इच्छितो की त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रासाठी खूप योगदान आहे आणि यांच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. तुमचं नाव सांगा. माझे कम्युनिस्ट कमिटी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी शरद पवार गट. तर आपण आज काय शुभेच्छा देणार साहेबांना तुमच्या वतीने? माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्यांबरे साहेब यांचा आज जो वाढदिवस होत आहे, खरोखर समाजभूषण भीमरावदादा हत्यांबरे यांचं कार्य सांगायचं म्हणलं तर वेळ कमी पडतो. कारण त्यांचं कार्य असं अथांग सागरासारखं पसरलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये तर ते आतापर्यंत कित्येक अधिकारी, कित्येक वकील, सर्व प्रकारचे अधिकारी या संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी घडलेले आहेत. माननीय समाजभूषण भीमरावदादा हत्यांबरे यांचा हा या ठिकाणी वाढदिवस आज मातोश्री वृद्धाश्रममध्ये त्या ठिकाणी पण जेवणाचा भोजनदानाचा कार्यक्रम कार्यकर्त्यातर्फे करण्यात आलेला आहे व आपल्या घाटी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पण फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि सर्वांना सांगायचं म्हणजे समाजभूषण भीमरावदादा हत्यांबरे काय वाढदिवस करणार नव्हते, कारण आता सध्या जी परिस्थिती आहे दुष्काळ, पण हे कार्यकर्त्याच्या उल्हासामुळं हा या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे. जय भीम, जय बुद्ध. राजू चांदणी, संबोधी मित्रमंडळ.